मॉर्निंग. मी प्राध्यापक गजानन बोरकर, महात्मा गांधी कला विज्ञान व स्वर्गीय नसरुद्दीनभाई पंजवाणी वाणिज्य महाविद्यालय आरमोरी इथे राज्यशास्त्र विभागामध्ये कार्यरत आहे. आज आपण कोर्स आउटकम्स म्हणजे अभ्यासाची फलश्रुती या विषयावर चर्चा करणार आहोत. कोर्स आउटकम्स किंवा अभ्यासाची फलश्रुती हे विद्यार्थ्यांना त्या शिक्षणात किंवा अभ्यासक्रमात काय दिलेलं आहे याच्यावर आधारित असते. आणि गोंडवाना विद्यापीठाने राज्यशास्त्र विषयामध्ये BA ला 6 सेमेस्टरला वेगवेगळ्या अनुषंगाने अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. आणि पहिल्यांदा BA प्रथम वर्षाला विद्यार्थ्याला आपल्या व्यवस्थेची ओळख व्हावी, आपल्या सिस्टमची ओळख व्हावी, या अनुषंगाने इंडियन डेमोक्रेसी म्हणजे भारतीय लोकशाही या शीर्षकाखाली अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे. भारतीय लोकशाही म्हणजे भारतातील लोकशाहीचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे किंवा भारतीय लोकशाहीचं ज्ञान आमच्या विद्यार्थ्यांना व्हावं यासाठी या सिलेबसची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रथम आपण अभ्यासक्रमाविषयी म्हणजे सिलेबस विषयी माहिती पाहू. या सिलेबस मध्ये 4 युनिट विभागलेले आहेत. याच्यामध्ये युनिट 1 डेमोक्रेसी, ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ डेमोक्रेसी, meanings, nature and elements of democracy, feature of democracy, merit and demerits of democracy, hindrance in a democratic process, solution for hindrance and democratic process. भारतीय लोकशाहीचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा लोकशाहीचं उगम कसं झालेलं आहे, लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीचं स्वरूप, लोकशाहीचे घटक, लोकशाहीची वैशिष्ट्ये, लोकशाहीचे गुण आणि दोष सुद्धा कशा पद्धतीने आहेत याचं ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं जाते. आणि जगातील बहुसंख्य देशांनी ही जी लोकशाही स्वीकारलेली आहे, ही व्यवस्था स्वीकारलेली आहे, या व्यवस्थेतील काय अडथळे आहेत आणि त्या अडथळ्यावरचं काय सोल्युशन्स आहे किंवा काय उपाय आहेत याचं सुद्धा ज्ञान BA प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आम्ही देतो. गोंडवाना विद्यापीठाच्या अंतर्गत या सिलेबसची निर्मिती करण्यात आलेली आहे. युनिट 2 मध्ये युनियन गव्हर्नमेंट, संघ सरकार किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट, या सेंट्रल गव्हर्नमेंटची रचना, रोल ऑफ युनियन लेजिस्लेचर, कंपोजिशन, पॉवर, फंक्शन ऑफ लोकसभा आणि राज्यसभा, रोल ऑफ युनियन एक्झिक्युटिव्ह, प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, म्हणजे केंद्र सरकारची रचना कशी आहे, कायदे मंडळ, कार्यकारी आणि न्याय मंडळ. कायदे मंडळामध्ये लोकसभा, राज्यसभा यांचे रचना, त्यांचे अधिकार व कार्य काय आहेत, त्यांचे फंक्शन्स काय आहेत. एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. या सर्व संघ सरकारची लेजिस्लेचर अँड एक्झिक्युटिव्ह जी बॉडी आहे त्या दोन्हीही केंद्र सरकारच्या दोन्हीही संरचनेची माहिती युनिट 2 अंतर्गत दिली जाते. अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं जाते. युनिट 3 मध्ये स्टेट गव्हर्नमेंट, आपल्या भारतामध्ये घटक राज्य आहेत, केंद्र सरकार आहे आणि मग राज्य सरकार आहे. मग राज्य सरकार कशा पद्धतीची आहे, त्या राज्य सरकारची रचना, त्या संदर्भात अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. रोल ऑफ स्टेट लेजिस्लेचर, कंपोजिशन, पॉवर अँड फंक्शन ऑफ द स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, कंपोजिशन, पॉवर अँड फंक्शन ऑफ स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, रोल ऑफ स्टेट एक्झिक्युटिव्ह, गव्हर्नर, चीफ मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, म्हणजे घटक राज्य सरकारची रचना कशा पद्धतीची आहे,
भारतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार. आणि भारताचा जो कायदेमंडळ आहे, केंद्रामध्ये 2 संस्था आहेत. लोकसभा आणि राज्यसभा. आणि राज्यामध्ये सुद्धा तशी व्यवस्था केलेली आहे संविधानाप्रमाणे. परंतु त्या ठिकाणी विधान परिषद आणि विधानसभा ह्या 2 ज्या संस्था आहेत कायदेमंडळाच्या राज्य सरकारमध्ये, पण मग त्यांच्या डिपेंड आहे त्या राज्य सरकारवर, की त्यांनी ते ठेवावी की नाही ठेवावी. भारतामध्ये नेमक्या राज्यामध्ये या विधानमंडळ आणि विधान परिषद दोन्ही संस्था आहेत. महाराष्ट्रामध्ये आहे, बिहारमध्ये आहे, यूपीमध्ये आहे. अशा नेमक्या काही स्टेटमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे किंवा त्याची आपल्याला या संस्था दिसून येतात. म्हणजे या ठिकाणी अभ्यास करत असताना, तिसऱ्या युनिटचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना राज्य सरकारची रचना कशी आहे? त्या राज्य सरकारमध्ये अ, कायदेमंडळामध्ये आणि कार्यकारी मंडळामध्ये कशा-कशाचा अंतर्भाव होतो, या सर्व व्यवस्थेचं ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं जातं. त्यानंतर युनिट 4 आहे. युनिट 4 मध्ये ज्युडिशरी, इंडियन ज्युडिशरी, ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम, मीनिंग, मेरिट्स एंड डिमेरिट्स, इम्पॅक्ट ऑफ ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम ऑन डेमोक्रेसी. Supreme Court, High Court, composition, power and function of Supreme Court, High Court, liberty of court, judicial review, Indian judiciary, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि तिसरा स्तंभ आहे सरकारचा तो म्हणजे न्यायमंडळ. आणि या न्यायमंडळाची रचना आपल्याला या ठिकाणी सांगावं लागते विद्यार्थ्यांना. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, त्याची रचना कशी आहे, त्याचे पॉवर्स कसे आहेत, फंक्शन्स काय आहेत त्यांचे. आणि आधुनिक काळात म्हणजे 1990च्या दशकानंतर ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम नावाची म्हणजे न्यायालयीन सक्रियतेची नवीन संकल्पना कोर्टाने अ, तयार केलेली आहे किंवा पब्लिक किंवा लोकांच्या संरक्षणासाठी हा तिसरा स्तंभ असून खूप कमी लोक या व्यवस्थेपर्यंत पोहोचतात. आणि म्हणून ॲक्टिव्हिझम म्हणजे कोर्ट ॲक्टिव्ह झालेला आहे. त्याला न्यायालयीन सक्रियता असं म्हणतात. पण न्यायालयीन सक्रियता झाला, पण त्याचे काही गुण आणि दोष सुद्धा आहेत. आणि त्या ॲक्टिव्हिझमचं भारतीय लोकशाहीवर काय प्रभाव आहे, याचं सुद्धा ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं जाते. त्याच्यानंतर न्यायालयाची स्वतंत्रता आणि न्यायालयीन पुनर्विलोकन हे अत्यंत महत्त्वाचे भारतीय लोकशाहीमध्ये किंवा भारतीय संविधानाचे अत्यंत महत्त्वाचे अ, एक गुण आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत. त्या संदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं जाते. याप्रमाणे गोंडवाना विद्यापीठांतर्गत बी.ए. प्रथम वर्षाला भारतीय लोकशाही या शीर्षकाखाली 4 युनिटची अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. हा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे आणि या अभ्यासक्रमाची फलश्रुती विद्यार्थ्यांना होती. आणि विद्यार्थ्यांना याचं ज्ञान हा वैयक्तिक जीवनाबरोबरच सार्वजनिक जीवनात सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. त्याचे आउटकम्स म्हणजे या अभ्यासक्रमाची फलश्रुती आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ग्लिमस्पेस ऑफ द बॅकग्राऊंड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, फेडरल फीचर्स, ज्युडिशियल रिव्ह्यू, पार्लिमेंटरी सुप्रीमसी, concept of basic structure. भारतीय संविधानाचं पार्श्वभूमी काय आहे, त्या पार्श्वभूमीचं ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं जातं. भारतीय संविधान निर्माण होण्यामागे काय पार्श्वभूमी आहे, कशा पद्धतीने भारतामध्ये लोकशाही रुजवण्यात आली. 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट भारतामध्ये पहिला कायदा. त्यानंतर पिट्स इंडिया कायदा, 1835 चा कायदा, अर्धा संविधानच त्यामध्ये आहे. आणि बाबासाहेबांनी किंवा भारतीय संविधान सभेने अशा पद्धतीने भारतीय संविधान तयार केलं, इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसं तयार केलेलं आहे, याचं बॅकग्राऊंड म्हणजे त्याचे पार्श्वभूमीचं विद्यार्थ्यांना ज्ञान या ठिकाणी मिळते. त्यानंतर फेडरल फीचर्स
म्हणजे आपल्याकडे संघराज्य पद्धती आहे. आपण पूर्णपणे संघही नाही, संघराज्यही नाही आहोत आणि एकात्मही नाही आहोत. आपलं मिक्स आहे कॅनडासारखा. संघात्म त्याला म्हटलेलं आहे. फेडरल फीचर्स मीन्स संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्ये, न्यायालयीन पुनर्विलोकन, पार्लिमेंटरी सुप्रीमेसी म्हणजे संसदेची सर्वोच्चता. संसद आज आपली संविधान सभा आहे. संसद कायदा करू शकते. कन्सेप्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर न्यायालयीन पुनर्विलोकनाअंतर्गत किंवा पब्लिक जनहित याचिका ज्याला आपण पी-आय-एल म्हणतो. या पी-आय-एल अंतर्गत किंवा जनहित याचिकेअंतर्गत अनेक केसेस कोर्टामध्ये दाखल झाल्या किंवा अ, मूलभूत अधिकार की संविधानातील मूलभूत अधिकार संसद बदलवू शकते किंवा नाही बदलवू शकत. संविधान सर्वोच्च आहे, की वर्तमान पार्लमेंट सर्वोच्च आहे. संविधान सर्वोच्च आहेच, परंतु पार्लमेंट संविधानात कोणताही बदल करू शकते. म्हणजे असं खूप मोठा डिबेट चालला आणि मग शेवटी 1973 ला एक सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिला. केशवानंद भारती खटला. बेसिक स्ट्रक्चर त्याला म्हटलेलं आहे. पायाभूत संरचनेचा सिद्धांत कसा आहे याचं सुद्धा ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते. कर्व्हर, द प्रिएम्बल, फंडामेंटल राइट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, फंडामेंटल ड्युटीज अँड अमेंडमेंट प्रोसिजर. भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका हा भारतीय संविधानाचा आरसा आहे. भारताचे उद्देश काय आहेत आणि काय प्राप्त करायचं आहे याचं संपूर्ण ज्ञान प्रिएम्बलमध्ये विद्यार्थ्यांना होते. फंडामेंटल राइट्स विद्यार्थ्यांना जीवन जगत असताना किंवा आपल्या संविधानात मूलभूत अधिकार कशा पद्धतीचे वर्णन केलेलं आहे. त्यानंतर आपल्या अ, संविधानाने नीती निर्देशक तत्वे ठरवलेली आहे. ती कशी आहेत? आपले मूलभूत अधिकारासोबत आपली ड्युटीज काय आहे? आपलं फंडामेंटल ड्युटीज विद्यार्थ्यांना त्याची जाणीव होते आणि संविधानामध्ये बदल कसे होते. 368 या कलमामध्ये संविधानामध्ये अमेंडमेंटची व्यवस्था केलेली आहे. त्याचं सुद्धा ज्ञान विद्यार्थ्यांना होते. डील विथ फेडरलिझम, सेंट्रल स्टेट रिलेशन्स, सेंट्रल स्टेट कॉन्फ्लिक्ट, रिजनलिझम अँड सेक्युलरिझम. डील विथ फेडरलिझम, सेंट्रल स्टेट रिलेशन्स. आज आपण वर्तमान व्यवस्थेमध्ये किंवा वर्तमान राजकारणामध्ये पाहिलं, की केंद्रामध्ये एक वेगळ्या पक्षाचं सरकार आणि राज्यामध्ये एका वेगळ्या पक्षाचं सरकार असेल, तर यांच्यामध्ये खूप कॉन्फ्लिक्ट होतात किंवा क्लॅशेस होतात. म्हणजे संविधानाने भारतीय संविधानाने किंवा सगळे आपले प्रतिनिधी आहे याचा सगळ्यांचा उद्देश जनविकासच आहे. सगळ्यांचा विकास आहे. परंतु वेगवेगळ्या विचारसरणीचे जेव्हा पक्ष सत्ताधारी येतात किंवा सत्तेवर येतात, त्याप्रकारे कसं जनहित बाजूला जाते किंवा यांच्यामध्ये कसे क्लॅशेस निर्माण होतात. आजच आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण पाहिलं, की 12 विधान परिषदेमध्ये 12 नियुक्त आमदार ज्याला एम-एल-ए म्हणतो, विधान परिषदेमध्ये नियुक्त असतात राज्यपालाद्वारे. ती यादी पाठवलेली आहे. परंतु 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. त्यांनी काहीच ॲक्शन घेतली नाही. मध्ये-मध्ये वेगवेगळ्या बातम्या येतात. म्हणजे राज्यपाल हा केंद्राने पाठवलेला आहे. इथे बीजेपीची सरकार, इथे 3 पक्षाची सरकार किंवा आपण पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारचं क्लॅशेस पाहिलं किंवा ज्या ठिकाणी केंद्र सरकारच्या पक्षाची सरकार नसेल एखाद्या स्टेटमध्ये, त्या ठिकाणी कशा पद्धतीने क्लॅशेस होतात आणि याचं काय इम्पॅक्ट होतो आपल्या सिस्टमवर, याचं ज्ञान विद्यार्थ्यांना होते. डीलनेस ऑफ स्ट्रक्चर ऑफ गव्हर्नमेंट नेमली एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर अँड ज्युडिशरी. सरकारचे जी तीनही अंग आहेत त्याचं ज्ञान विद्यार्थ्यांना होतं. कायदेमंडळ, कार्यकारी आणि न्यायमंडळ. हायलाइट्स अ पॉलिटिकल पार्टी, इलेक्टरल प्रोसेस अँड व्होटिंग बिहेवियर. राजकीय पक्ष कसे बदलतात किंवा आता त्यांना नीतिमूल्य राहिलेली नाही. त्यांची आता विचारसरणी राहिलेली नाही. ते फक्त सत्ता मिळवण्यापुरतीच किंवा म्हणजे राजकीय पक्षाचं वर्तन कसं आहे? निवडणूक प्रक्रिया कशी आहे? आपले वोटर्स म्हणजे जनता हे वोटिंग कशाच्या भरोश्यावर करतात? त्यानंतर एक्वायरिंग द नॉलेज अबाउट इंडियन कॉन्स्टिट्यूशन सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.
की विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाबद्दल ज्ञान या ठिकाणी घेण्यास मिळतो. गेटिंग अवेअरनेस अबाउट वन्स राइट अँड ड्युटीज, त्यांचे काय अधिकार आहेत आणि काय कर्तव्य आहेत याची जाणीव होते. गेटिंग इन्फॉर्मेशन अबाउट पॉलिटिकल पार्टी सिस्टम, जस्टिस इन इंडिया, राजकीय पक्षाबरोबर भारतीय न्याय व्यवस्था कशी आहे याचं सुद्धा ज्ञान होते. रोमिंग अबाउट द प्रॉब्लेम्स अँड चॅलेंज ऑफ इंडियन पॉलिटिक्स, हे सर्व अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यवस्थेमध्ये म्हणजे आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, काय अडचणी आहेत आणि काय आव्हाने आहेत, याची सुद्धा आजच्या विद्यार्थ्यांना जाणीव होते. आणि बी-ए प्रथम वर्षाला जो अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे भारतीय लोकशाही या शीर्षकांतर्गत, त्या अभ्यासक्रमाची फलश्रुती हे एक भविष्यातील आदर्श नागरिक घडण्यासाठी अत्यंत महत्वाचं कार्य करते, असं या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने ही फलश्रुती या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्राप्त होईल, असं मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो आणि अ, सर्वांना धन्यवाद देतो. थँक यू व्हेरी मच.